हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण प्रॅक्टिस सेट 1.3 अभ्यासणार आहोत. त्यामधील फर्स्ट क्वेश्चन बघा. इफ ए सेट कंटेन्स ए बी सी डी ई, बी सेटमध्ये सी डी ई एफ, सी सेटमध्ये बी डी आणि डी सेट ए ई. ओके, हे एलिमेंट्स आहेत. देन which of the following statements are true and which are false? आपल्याला क्वेश्चनमध्ये ए बी सी डी हे 4 सेट्स दिलेले आहेत. तर त्या 4 सेट व्यवस्थित ऑब्झर्व करून आपल्याला फाइंड आउट करायचे की खालील कोणते स्टेटमेंट ट्रू आहेत आणि कोणते फॉल्स आहेत. तर बघा, त्यांनी आपल्याला काय विचारलेले. फर्स्ट इज सी इज अ सबसेट ऑफ बी. सी हा बीचा काय सबसेट आहे की नाही, ट्रू ऑर फॉल्स. तर सी आणि बी ऑब्झर्व. सी मधील बी एलिमेंट्स आणि डी एलिमेंट्स आहेत. हे बी मध्ये जर आपण बघितलं तर बी मध्ये फक्त डी एलिमेंट्स हा मॅच होतो. बी एलिमेंट सीचा हा बी सेटमध्ये नाही, त्यामुळे सी हा बीचा सबसेट नाही. म्हणजे त्यांनी दिलेलं स्टेटमेंट सी इज अ सबसेट ऑफ बी हे काय फॉल्स, बिकॉज एव्हरी एलिमेंट ऑफ सेट सी इज नॉट इन सेट बी. आता पुढील बघूया. ए इज अ सबसेट ऑफ डी. एचे सगळे एलिमेंट्स डीमध्ये आहेत का, तर एचे एलिमेंट्स बघा ए बी सी डी ई एवढे आहेत आणि डीमध्ये फक्त ए आणि ई आहेत. एचे सगळे एलिमेंट्स डीमध्ये नाही, म्हणून फॉल्स. ओके, सेम रिझन. नेक्स्ट, डी इज अ सबसेट ऑफ बी. डी हा बीचा सबसेट आहे का, तर डीमध्ये ए आणि ई आहेत, तर बीमध्ये ए एलिमेंट मिसिंग आहे, त्यामुळे डीचे सगळे एलिमेंट्स बीमध्ये नाही, त्यामुळे तेही फॉल्स होतं. नेक्स्ट इज डी इज अ सबसेट ऑफ ए. डीचे एलिमेंट्स ए आणि ई एमध्ये आहेत, म्हणजे डीचे सगळे एलिमेंट्स ए ह्या सेटमध्ये आहेत, म्हणून आपण म्हणू शकतो डी इज अ सबसेट ऑफ ए. दॅट इज ट्रू स्टेटमेंट. नेक्स्ट, सी इज अ सबसेट ऑफ ए. तर सीचे एलिमेंट्स बी आणि डी एमध्ये आहेत. ओके, त्यामुळे सी इज अ सबसेट ऑफ ए. दॅट इज ट्रू. लास्ट इज बी इज अ सबसेट ऑफ ए. सेम मेथडने बघा. बीचे एलिमेंट्स, बीचे कोणते एलिमेंट्स आहे, सी डी ई एफ. तर सी डी ई हा एमध्ये आहे, परंतु एफ हा जो बीचा एलिमेंट आहे तो एमध्ये आपल्याला दिसत नाही, म्हणून बीचे सगळे एलिमेंट एमध्ये नाहीत, त्यामुळे बी इज अ सबसेट ऑफ ए हे काय होतं, फॉल्स. आता सेकंड एक्झाम्पल आहे. टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर फ्रॉम 1 to 20, युनिव्हर्सल सेट, अँड शो सेट एक्स अँड वाय युझिंग वेन डायग्राम. आता आपल्याला एक सेट घ्यायचा आहे. ओके, नॅचरल नंबरचा सेट, त्यामध्ये 1 to 20 एलिमेंट्स आपल्याला घ्यायचे आहेत आणि मग तो आपल्याला युनिव्हर्सल सेट राहील. आणि एक्स आणि वाय हे जे सेट्स दिलेले आहेत क्वेश्चनमध्ये ते आपल्याला वेन डायग्रामच्या साहाय्याने दाखवायचं आहे. तर एक्स सेट बघा काय, एक्स सेटमध्ये आहेत. एक्स इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू सेट ऑफ नॅचरल नंबर अँड एक्स इज ग्रेटर दॅन 7 लेस दॅन 15. तर एक्स हा सेट नॅचरल नंबरचा सेट आहे आणि एक्सचे एलिमेंट 7पेक्षा ग्रेटर आणि 15पेक्षा स्मॉलर. ओके, सिम्पल आहे. तर कोणते एलिमेंट्स येतील, 8 पासून तर 14 पर्यंतचे. त्यानंतर बघा वाय सेट. वाय इज अ सेट ऑफ ऑल वाय सच दॅट वाय बिलॉंग्स टू सेट ऑफ नॅचरल नंबर. वाय इज प्राईम नंबर फ्रॉम 1 to 20. तर बघा इथे सगळ्यात आधी यू इज द युनिव्हर्सल सेट आपण लिहिणार. ओके, त्याच्यामध्ये 1 to 20 एलिमेंट्स आहेत. 1 पासून 20 पर्यंतचे नंबर्स लिहायचे, नॅचरल नंबर्स. त्यानंतर एक सेट कसा आहे तर नॅचरल नंबर
ओके, 7पेक्षा ग्रेटर आणि 15पेक्षा स्मॉलर, म्हणजे 8पासून 14पर्यंतचे नंबर आपल्याला सगळे लिहायचे आहेत. त्यानंतर वाय सेटमध्ये फक्त प्राईम नंबर्स लिहायचे, मूळ संख्या. ओके, 1 to 20मधील मूळ संख्या प्राईम नंबर्स तर कोणत्या आहेत? 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 हे प्राईम नंबर्स आहे, कोणत्याच टेबलमध्ये येत नाही. ओके, तर आता आपल्याला वेन डायग्रामनुसार हे दोघं सेट्स दाखवायचे आहेत. तर बघा, सगळ्यात आधी आपण युनिव्हर्सल सेट ड्रॉ करायचा, यू सेट. त्यामध्ये एक्स आणि वाय हे दोघं जे सेट्स आहेत, हे दोघं सेट्स यूचे काय आहेत? सबसेट, म्हणजे त्यांचे सगळे एलिमेंट्स यूमध्ये प्रेझेंट आहेत. म्हणून आधी आपण यू सेट ड्रॉ केल्यानंतर आधी आतील एक्स सेट ड्रॉ करून घ्यायचा. एक्समध्ये जे एलिमेंट्स आहेत 8पासून 14पर्यंत ते सगळे लिहून घ्यायचे आणि मग ते वगळून यूमधून ते कमी करून जे उरलेले एलिमेंट्स आहेत ते आपल्याला एक्सच्या बाहेर लिहायचे आहेत. तर ह्याच प्रकारे आपण बघू आता सेकंड सेटमध्येही आधी यू सेट ड्रॉ करा, बाहेरचा सेट यू सेट ड्रॉ करा, वाय सेटमध्ये ड्रॉ करा. मग आधी वायचे एलिमेंट्स सगळे लिहून घ्यायचे, 2, 3, 5, 7, 13, 11 आणि 19 हे आपण लिहिले. आणि मग यूमध्ये जे उर्वरित एलिमेंट्स आहेत ते आपण वाय सेटच्या आजूबाजूला बाहेर लिहू शकतो. ओके, म्हणजे वायचे जे एलिमेंट्स आहेत ते लिहिले गेले आणि मग यूचे जे एलिमेंट्स वायमध्ये येत नाहीत ते बाहेरच्या बाजूला लिहायचे असतात. तर या प्रकारे आपण हे दोघं सेट्स दाखवू शकतो. पुढील एक्झाम्पल बघूया. यू इज द सेट. बघा, यू सेटमध्ये कोणते एलिमेंट्स आहेत? 1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11 अँड 12. त्यानंतर पी सेटमध्ये आहेत 1, 3, 7, 10. Then first show that set U P P dash. P dash म्हणजे काय? P complement by Venn diagram. And verify second P complement. Again its complement is equal to P. तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे? मग गिवन सेट्स लिहायचे. यू सेट लिहा, पी सेट लिहा आणि मग पीचा कॉम्प्लिमेंट लिहा. पीचा कॉम्प्लिमेंट कसा लिहिणार? पीचे एलिमेंट्स 1, 3, 7, 10 हे मायनस करा यूमधून. ओके, यूमधून हे मायनस केले तर उर्वरित एलिमेंट कुठे येतील? पी कॉम्प्लिमेंटमध्ये. एकदम सोपं आहे. पीचे 4 एलिमेंट्स आहेत 1, 3, 7, 10 ते सोडून बाकीचे सगळे आपल्याला पी कॉम्प्लिमेंटमध्ये लिहायचे आहेत. तर बघा, या प्रकारे आपण वेन डायग्राम दाखवू शकतो. पी सेट 1, 3, 7 आणि 10 आणि उर्वरित पी कॉम्प्लिमेंट. ओके, तर हे आपण एकदम सोपं आहे आणि दोघं मिळून कोणता सेट तयार होतो? तर युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेटमध्ये सगळे एलिमेंट्स असतात. तर पीचा कॉम्प्लिमेंट बघा, आता ह्या फिगरमध्ये पी सेट 1, 3, 7, 10 त्याचा कॉम्प्लिमेंट पी डॅश 2, 8, 9, 11 आणि 12. परत पी डॅशचा कॉम्प्लिमेंट कोणता येईल? पी. त्यामुळे आता इथं आपण म्हणू शकतो कॉम्प्लिमेंट ऑफ पी कॉम्प्लिमेंट इज पी. ओके, पीचा कॉम्प्लिमेंट पी डॅश आणि पी डॅशचा कॉम्प्लिमेंट परत काय असतो? पी. दोघं एकमेकांचे काय असतात? कॉम्प्लिमेंट. आता बघूया नेक्स्ट क्वेश्चन. फोर्थ, ए सेट कंटेन्स 1, 3, 2, 7. देन राईट एनी 3 सबसेट्स ऑफ ए. जर ए सेटमध्ये 1, 3, 2, 7 एलिमेंट्स आहेत तर त्याचे कोणतेही 3 सबसेट लिहा. तर कोणतेही 3 सबसेट तुम्ही लिहू शकतात. सिंगलटन सेट आपण भरपूर लिहू शकतो, की एक सेट ड्रॉ केला, त्याच्यात लिहिला 1, दुसऱ्यामध्ये लिहिला 3, तिसऱ्यामध्ये लिहिला 2, मग लिहिला 7 हे पण लिहिले तरी चालतात. ओके, कोणतेही 3 सबसेट तुम्ही लिहू शकतात. कर्ली ब्रॅकेट ड्रॉ करायची, याच्यातील कोणते 4 एलिमेंट्सपैकी कोणतेही एक एलिमेंट 2 एलिमेंट सिलेक्ट करा आणि कोणतेही सबसेट तुम्ही तयार करू शकतात. तर इथे लिहिलेलं आहे की एक सिंगलटन घेतला आहे 3, दुसरा घेतला आहे 3, 2
आणि मग प्रत्येक सेट हा स्वतःचा सबसेट असतो म्हणून सेम सेट लिहिला. आणि तुम्ही शिकला आहात की एम्प्टी सेट. ओके, हा फाय सिम्बॉल कसला आहे? एम्प्टी सेट. एम्प्टी सेट हा प्रत्येक सेटचा काय असतो? सबसेट. तर अशा प्रकारे तुम्ही कोणतेही 3 सबसेट लिहू शकतात. आता बघूया लास्ट क्वेश्चन 5th. ओके, राईट द सबसेट रिलेशन बिटवीन द सेट्स. P is the set of all residents in Pune. M is the set of all residents in Madhya Pradesh. I is the set of all residents in Indore. B is the set of all residents in India. And H is the set of all residents in Maharashtra. तर बघा याच्यामध्ये आपल्याला ह्या सेटमध्ये फक्त आपल्याला रिलेशन्स फाइंड आउट करायचे की कोणता सेट हा कोणाचा सबसेट आहे. तर बघा पी फॉर पुणे दिलेला आहे. तर पुणे हा कोणत्या स्टेटमध्ये येतो, कोणत्या राज्यामध्ये येतो? तर महाराष्ट्रामध्ये. म्हणून पी जो सेट आहे हा कसला सबसेट येईल? महाराष्ट्राचा. ओके, एम हा सेट आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेश कशामध्ये येतं? इंडियामध्ये. म्हणून मध्य प्रदेश एम इज अ सबसेट ऑफ बी. ओके, त्यानंतर आय इंदोर. इंदोर हे मध्य प्रदेशमध्ये आहे म्हणून आय इज द सबसेट ऑफ एम. त्यानंतर महाराष्ट्र हा इंडियामध्ये आहे म्हणून एच इज अ सबसेट ऑफ बी. तर अशा प्रकारे आपल्याला लिहायचं आहे. आणि विच सेट कॅन बी द युनिव्हर्सल सेट फॉर अबाव सेट. तर यांच्यामध्ये सगळ्यात मोठा सेट कोणता आहे? तर इंडिया. ओके, इंडियासाठी सिम्बॉल घेतला आहे बी म्हणून आपण म्हणू शकतो बी इज द सेट ऑफ ऑल बी इज द सेट ऑफ B is the universal set for all remaining sets. आणि आता तुम्ही बघू शकतात की 6th आणि 7th हे जे एक्झाम्पल्स आहेत हे कॅन्सल केलेले आहेत कारण तुमचा 25% सिलेबस हा कमी झाला. तर ह्या प्रकारे आन्सर लिहायचे. तुम्हाला फक्त P इज अ सबसेट ऑफ H, I इज अ सबसेट ऑफ M, P इज अ सबसेट ऑफ B, I इज अ सबसेट ऑफ B, M is a subset of B, H is a subset of B. B for India म्हणून पुणे, इंदोर, मध्य प्रदेश, महाराष्ट्र हे सगळे कशामध्ये येतात? इंडियामध्ये येतात म्हणून हे सगळे इंडियाचे सबसेट आहेत. पुणे महाराष्ट्रामध्ये येतं म्हणून P इज अ सबसेट ऑफ H. इंदोर मध्य प्रदेशमध्ये येतं म्हणून I इज अ सबसेट ऑफ M. आणि सगळ्यात शेवटी इंडिया कॅन बी द युनिव्हर्सल सेट. तर हे सर्व तुम्ही